नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय कंबाईन ग्रुप बी 2021 चे पॉलिटी या विषयाचे PYQ. तर आपण ते विथ एक्सप्लेनेशन बघणार आहे. या अगोदर आपण 2023-2022 या विषयाचे पण PYQ पॉलिटीचे सॉल्व केलेले आहे विथ एक्सप्लेनेशन. तर ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकतात आपल्या चॅनलवर. आणि आपण दुसरे पण विषयांचे PYQ जवळजवळ घेत असतो आणि ते पण आपण PYQ आपण सॉल्व करतो विथ एक्सप्लेनेशन. तर ते तुम्ही बघू शकतात. तर आज आपण बघतोय पॉलिटी या विषयाचे PYQ 2021 या वर्षी झालेल्या कंबाईन एक्झामचे. तर सेशन चालू करूया. सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर बनवून घेऊन येतो आणि फ्युचरमध्ये पण घेऊन येऊच की जे तुम्हाला सर्व हेल्पफुल राहतील. आणि आपण बरेच टॉपिक पण क्लिअर करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. आपण आपल्या स्वतःच्या नोट्सच्या माध्यमातून हे सर्व टॉपिक इझी वेमध्ये तुम्हाला समजायला जाईल तसे क्लिअर करतो. आता चालू करूया आजच्या सेशनला पॉलिटी. ओके, तर बघूया. खालील विधाने विचारात घ्या. ओके, घेऊया विचारात. सरपंचाचे ज्यांची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनामामुळे झालेल्या पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. तर हे खरं आहे. जेव्हा निवड ही ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली असते, सरपंचाची निवडणूक किंवा मग उपसरपंचाची निवडणूक, तर त्यांनी जर राजीनामा दिला आणि ते जर पद रिक्त झालं तर ते आपल्याला 30 दिवसाच्या आत भरलं पाहिजे. ओके, 1 मंथ, 30 दिवस म्हणजे 1 मंथच्या आत आपल्याला ते भरलं पाहिजे. तसेच थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. हे आहे 3 मंथ. जर सरपंच किंवा उपसरपंच हे डायरेक्ट जनतेमार्फत निवडून गेले, जनतेमार्फत जर ते पद निवडलेलं असेल तर त्यांच्या राजीनाम्यानंतर ते जेव्हा पद रिक्त होतं तेव्हा ते 3 महिन्याच्या आत भरलं पाहिजे. तर हे पण खरं आहे. पुढे बघूया. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर तसं काहीच नाही आहे. पात्र असतो तो. परत निवडणुका लढवण्यासाठी त्याला बंदी नाही आहे. तो परत निवडणुका लढवू शकतो तोच व्यक्ती, म्हणजे जो गैरहजर असेल की काही. तर गैरहजर असल्यामुळे जे पद रिक्त झालं तरी पण त्या व्यक्तीला पुन्हा निवडणूक लढवण्याची बंदी नाही. तर हे विधान चुकीचं आहे. तर आपलं उत्तर आहे आपलं उत्तर आहे आणि ब बरोबर. ओके, तर बचं असं आणि बचं ऑप्शन नाही आहे, तर आपलं उत्तर आहे बरोबर. ओके, पुढे बघूया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ओके, चला मग विचारात घेऊया आणि याच्यामधून आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7पेक्षा कमी नसेल तर 17पेक्षा जास्त नसेल. ओके, बघूया. हे आपण साईडला ठेवूया वाक्य. ग्रामविकास समितीतील सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या
मधील असतील. ओके, हे बरोबर आहे की ग्रामपंचायती सदस्याची 1/3पेक्षा कमी नसतील तितके सदस्य आपल्याला ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्यामध्ये पाहिजे. तर तिसऱ्या सदस्यापैकी 1/2पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला आरक्षणावर, हे पण खरं आहे. उपसरपंच हा तिचा प्रसिद्ध अध्यक्ष नसेल. ओके, तर हे पण पदसिद्ध अध्यक्ष नसेल, हे चुकीचं आहे. आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. ओके, तर हे बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे, पण हे चुकीचं आहे पहिलं, की ग्रामविकास समितीतील सदस्याकडून 7पेक्षा कमी नसेल आणि 17पेक्षा जास्त नसेल. ओके, तर बघूया. उत्तर आहे आपलं ब, क आणि ई. ब, क आणि ई बरोबर आहे. आपल्याला योग्य विधाने ओळखायची होते. पुढे बघूया. सरकारी आयोग. तर ह्यासाठी सरकारी आयोग डॅश ह्यासाठी अनुकूल होते. तर याचा आन्सर आहे वरीलपैकी एक पण नाही. सरकारी आयोग का स्थापन करण्यात आला होता? ओके, तर सरकारी आयोगची स्थापना बघूया आपण इथे. सरकारी आयोगची स्थापना ही 1983 झाली होती, की जी कोणी केली होती? इंदिरा गांधी सरकारने केली होती. इंदिरा गांधी सरकारने सरकारी आयोगाची स्थापना केली होती, की जिचे अध्यक्ष होते R.S. सरकारिया. ओके, R.S. सरकारिया. जनरली सरकारी आयोगाची स्थापना का झाली होती? तर केंद्र आणि राज्य सरकारच्या सुधारण्यासाठी, म्हणजे संबंध, त्यांचे जे केंद्र आणि राज्याचे जे संबंध आहे ते सुधारण्यासाठी जनरली सरकारी आयोगाची स्थापना झाली होती. ओके, तर आपल्याला वरीलपैकी एक पण नाही, हे आपलं उत्तर आहे. तर पुढे बघूया. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर आपल्याला राज्याच्या महाधिवक्ताविषयी विचारलेलं आहे. तर आपण बघूया राज्याच्या महाधिवक्ताविषयी, की ते कलम 165वर त्यांच्या नियुक्तीची तरतूद केलेली आहे. आणि त्यांची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात. आपण याच्यावर शॉर्ट्स पण बनवलेले आहे ह्या टॉपिकवर, राज्याच्या महाधिवक्ता आणि भारताच्या महाधिवक्तावर. ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. आणि राज्यपालांकडे ते राजीनामा देतात आणि त्यांचा असं तर कार्यकाळ त्यांचा 5 वर्षाचा असतो, पण ते राज्यपालांच्या इच्छेनुसार त्या पदावर राहू शकतात, महाधिवक्ता पदावर. आणि ते त्यांचा राजीनामा हा राज्यपालांकडे देतात. त्यांचे कार्य बघितले तर त्यांचे कार्य आहे की राज्य सरकारला ते कायदेशीर सल्ला देतात आणि राज्यपालांनी त्यांना काहीतरी कायदेशीर कर्तव्य दिले असतील तर ते पार पाडतात. आणि विधिमंडळात पण त्या कार्यवाहीमध्ये भाग घेतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. तर आपण बघूया महाधिवक्तावर कुठलं बरोबर आहे. तर तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत पदावर राहू शकतो. तर हे चुकीचं आहे. राज्यपालांची इच्छा असेपर्यंत तो पदावर राहतो. त्यांचे मानधन राज्याच्या विधिमंडळाद्वारे निश्चित करतात. तर हे पण चुकीचं आहे. त्यांचे मानधन कोण निश्चित करतात? राज्याचे राज्यपाल निश्चित करतात. तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. तर हे पण चुकीचं आहे. ते राज्य शासन विरुद्ध असलेल्या राज्य शासनासोबत असलेल्याच खटल्यावर ते उभे राहतात. तर वरीलपैकी एक पण नाही, हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे बघूया. संसदीय पद्धतीमध्ये बघूया. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. आणि प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ता शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
तर ही दोघी विधाने बरोबर आहे, परंतु ब हे योग्य स्पष्टीकरण नाही. आपला आन्सर येईल 2. पुढे बघूया. अर्थविधेयकाच्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधाने बरोबर आहे? तर आपल्याला विधाने बरोबर ओळखायची आहे. तर बघूया. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य त्यांना मांडतो. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य त्यांना मांडत नाही. का? कुठलाही मंत्री त्याला मांडू शकत नाही. ते मांडतं आपलं अर्थमंत्री. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे बरोबर आहे. एखादं विधेयक अर्थविधेयक किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. तर हे चुकीचं आहे. सर्व विधिमंडळाचे सदस्यांचं मत त्याच्यावर घेतलं जातं आणि नंतर त्याचा अंतिम निर्णय घेतला जातो. जर दोन्ही सभागृहाचे मध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदची संयुक्त बैठक बोलावू शकतात. ही संयुक्त बैठक नाही बोलवत, ते सेपरेट त्यांची बैठक बोलवतात आणि त्याच्यामध्ये जे निर्णय होतो त्याच्यावर ते राज्यपालला ते निर्णय सोपवतात. ओके, तर याच्यामध्ये आहे फक्त बी बरोबर. पुढे बघूया. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्वसंबंधी डॅशनी ठराव मंजूर केला तर. तर याचं उत्तर आहे राज्यसभेने हजर राहून मतदान करण्याचा 2/3 सदस्य संख्यापेक्षा कमी इतक्या बहुमताने जर ठराव मंजूर केला तरच या विषयाबाबतची राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचे अधिकार आहे असं मानता येतं. ओके, लोकसभावर प्रश्न विचारलेला होता हा आपल्याला. आता बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या संबंधात खालील विधाने विचारात घ्या. ओके, तर हा प्रश्न आयोगाने हॅशटॅगला टाकलेला आहे, पण याच्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद विषय सर्व बघायचा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके, तर बघूया. जिल्हा परिषद अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा एक राजकीय प्रमुख असतो. कोण? जिल्हा परिषद अध्यक्ष हा एक राजकीय प्रमुख असतो की ज्याची निवड हे जिल्हा परिषदेच्या सदस्य मार्फत केली जाते आणि ही केली जाते की जी अप्रत्यक्ष निवडणूक केली जाते. इनडायरेक्ट इलेक्शन ह्या पद्धतीद्वारा आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षची निवड केली जाते. जनरली त्यांचा कार्यकाळ हा 2.5 इयर 2.5 वर्षे असतो. कोणाचा? जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळ. आणि जनरली तो बैठक बोलवतो का जेव्हा 2 बैठकीमध्ये 3 आणि त्यांना बैठक बोलवायची असते जिल्हा परिषद अध्यक्षला की ज्याचा कालावधी हा 3 महिन्यापेक्षा जास्त नसावा. म्हणजे 2 बैठकीमधलं अंतर जे असतं की जे 3 महिन्यापेक्षा जास्त नसावं आणि किमान एक पंचमांश सदस्याची लेखी मागणीवरच ते अध्यक्ष बैठक बोलवतात. ओके, त्याच्यावर कमी असल्यास ते विशिष्ट बैठक बोलवत नाही. हे काय लिहिलं आहे बघा, इथे लिहिलं आहे 1/5पेक्षा कमी इतक्या सदस्यांची लेखी अनुसार. ते हे वाक्य चुकीचं आहे. 1/5 तर असावे तितक्या सदस्यांची मागणी असावी. ओके, तर बघूया पुढचा प्रश्न. तर हे होते आपले जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके, पुढे बघूया. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश यांचा समावेश होतो. तर राष्ट्रपतीने ठरवले इतके. तर न्यायाधीशचा समावेश राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये होतो. पुढे बघूया. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना निर्मितीचे विविध समित्या स्थापन केल्या होत्या. घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्या कार्यपद्धत विषयक नियम पद्धतीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केले होते? तर ते काम केले होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. तर आपले पॉलिटी ह्या विषयाचे क्वेश्चन संपलेले आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.